तरू काकी बंड्या बंड्या तू आला. ते माणसं म्हणत होती घरचं आलं. तुम्ही बरं आहे ना? तुम्हाला काय झालं नाही ना? अहो पण झालं कसं काय? कुणी मुद्दाम केलं का? सांगा की कसं काय झालंय? जाऊ दे रे. अहो जाऊ दे काय काकी, मला एकदा कळवशील का नाही? अरे तुला किती फोन करत होते, तुझं फोनच लागत नव्हतं. मी नेमका कामानिमित्त बाहेर गेलतो. काम झालं की लगेच परत आलोय बघा काकी. बंड्या मला एकच काळजी वाटते, माझ्या कमळीला काही झालं नसेल ना, ती ठीक असेल ना? तर तिला काय होणार आहे? आणि तिला कोणाची भीती? मस्त मजेत आहे आपली कमळी. माझं बोलणं झालंय तिच्या संग. तिला खरं तर तुमच्या संग आणि आबांसंग बोलायचं होतं. मला काय बोलू काहीच नाही कळालं. कशी तर वेळ मारून नेली. पण तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. आपल्या कमळीच्या कॉलेजात कबड्डीची स्पर्धा होती. आपली कमळी जिंकली. हा हेच तुम्हाला सांगायचं होतं, पण मी नेमका तालुक्याला. काकी तुम्ही घराचं काय करणार आहे आता? मला तर काय बी कळणं झालंय रे बंड्या. पण तू एक गोष्ट ध्यानात ठेव, यातलं काय बी कमळीला कळता कामा नये. शपथ आहे तुला माझी. काकी घराचं काय करायचं बघू आपण परत. माझं घर आहे, राव माझ्या घरी. आणि तसं पण हे तुमचंच घर आहे की. तुझे कसे आभार मानू रे बाळा. काकी मी आणि निंगी आई विना पोरकी होतो तेव्हा तुम्ही आम्हाला आधार दिला. स्वतःच्या पोरांसारखं वाढवलं, नाव खाऊ घातलं, चार घास दिले पोटाला. तेव्हा तुम्हीच आमची आई झाला नव. मग आता आमच्या आईसाठी काहीतरी करायची वेळ आल्या तर मला करू दे की. आणि मला सांगा, तुम्ही मला पोरगा मानता ना, मग आपल्या पोराचे कोण आभार मानतं का? बरं रे बाळा, चुकले. बर मी आता जरा घराकडे जाऊन येतो, बघून येतो, मग आपण आल्यावर बोलू. हं?